अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री शंकर जगताप यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खाजगी वाहतूक करणारे ह्या बसेसमध्ये ही अवैधरित्या पार्सल वाहतूक केली जाते। काही बसेसमध्ये ही एसी बसेस असल्या कारणानं वरच्या टपावर त्यांना काही पार्सल नेता येत नाही, परंतु ज्या नॉन एसी बसेस असतात त्या ठिकाणी वरच्या टपावर सुद्धा त्या पार्सल ते घेऊन जात असतात। आत्तापर्यंत आमच्या डिपार्टमेंटनं केलेल्या कारवाईमध्ये जवळजवळ 461.78 लाख दंडही वसूल केलेला आहे आणि 1848 या वाहनांवर सुद्धा कारवाई केलेली आहे। त्यामुळे त्याचबरोबर दोषी असलेल्या 5728 या वाहनांवर सुद्धा कारवाई केलेली आहे। परंतु या ठिकाणी सातत्यानं ही कारवाई केलेली असताना सुद्धा जे खाजगी बस वाहतूकदार आहेत ते अवैध ही वाहतूक करत असतात। त्यामुळे माननीय सदस्यांनी सुचवल्यानुसार मी माझ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना अशा सूचना केलेल्या आहेत की फक्त दंड वसूल करून चालणार नाही, तर वारंवार जे दोषी सिद्ध होणारे हे वाहन चालक आहेत किंवा जे मालक आहेत त्यांच्यावर मोटर वाहन अधिनियम 1988च्या कलम 86 अन्वये अशा प्रकारे जर बेकायदेशीररित्या वाहतूक ते करत असतील पार्सलची तर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल। पहिल्या 3 गुन्ह्यांपर्यंत परवाना निलंबित करण्यात येईल। पहिला गुन्हा जो आहे तो 7 ते 10 दिवस, दुसरा गुन्हा 10 ते 15 दिवस आणि त्यानंतर तिसरा गुन्हा हा 15 ते 30 दिवस निलंबन आणि त्यानंतर चौथ्या गुन्ह्यास परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याच्या संदर्भात मी सूचना केलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड हा परिसर जो नॅशनल हायवे परिसर म्हणून गणला जातो आणि त्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण झालेले असल्या कारणानं वाहतूक कोंडी होत असते, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडे आम्ही बसेस थांबवण्याच्या जेव्हा विनंती केली त्यावेळेस त्यांनी स्थानिक महानगरपालिकेकडे त्या अशा जागा देण्याच्या संदर्भात सूचना केल्या आणि त्यानुसार आम्ही स्थानिक महानगरपालिकांना बस पोर्ट निर्माण करण्याच्या संदर्भातलं एक पत्र आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देतोय, जेणेकरून भविष्यामध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही आणि पोलिसांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी पार्किंगसाठी जर बसेसना रस्ता सोडून इतर ठिकाणी जर जागा मिळाली तर मागून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पुढे जाऊ शकतील आणि बसेसना त्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल। त्यामुळे भविष्यामध्ये पिंपरी चिंचवड काय किंवा राज्यातल्या इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अशा उपाययोजना करण्यात येईल।